Novel The Last Queen, which is written by Chitra Banerjee Divakaruni. See, the literature is a part of everyone's life. Suppose you are from a commerce background, you are from a science background, or whether you are from any professional background. Literature do exist in everyone's life. So today I will try to take you literary journey, and I hope this journey will be quite interesting for you. You need not bother about the language barrier because meanwhile I am going to use Marathi also. Once again, thank you all of you. In today's talk I am going to cover the life history of Maharani Jindan Kaur. महाराणी जिंदल कौर यांच्या जीवनाविषयी मी तुम्हाला सांगणार आहे. त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध दिलेला लढा असो, त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये जे कॉन्ट्रास्ट सिच्युएशन असो त्याबद्दल त्यांनी त्या कॉन्ट्रास्ट सिच्युएशनमध्ये कशा पद्धतीने सर्व्हाइव्ह केलं, कशा पद्धतीने राज्य केलं आणि किती सगळ्या प्रतिकूल परिस्थितीचा सामना त्यांना करावा लागला, या सगळ्याच ओव्हरऑल गोष्टींचा मी एक धावता आढावा घेण्याचा प्रयत्न करेन. And definitely this talk will be from the feminist point of view, and also I will talk from biographical point of view and historical point of view. So now I am going to start my presentation. Second slide please. This is the novel I have selected for today's discussion, The Last Queen, which is written by Chitra Banerjee Divakaruni. Next slide. Next I am going to talk about little about the author Chitra Banerjee Divakaruni. This is the author I have selected for it. Chitra Banerjee Divakaruni is a well-known Indian American feminist author. She has wrote many novels, many poems, short stories, some children books, and she born on 29th July 1956 in Kolkata, or we can say Calcutta also. She received her bachelor's degree from Presidency College of Kolkata. Then she left Kolkata and she went to America for her further education. She did her master's in America. After that, she has completed her PhD degree from University of California, Berkeley. She has wrote many tremendous work. In next slide. तिला सर्व परीक्षा द्यावं लागली, अग्निपरीक्षा द्यावी लागली, किंवा मग तिला वनवासात जावं लागलं. तिला तिथं, कारण ती सुद्धा एका राजाची कन्या होती, एका मोठ्या राज्याच्या काय म्हणू शकतो आपण प्रिन्स बरोबर तिचं लग्न झालेलं, रामाबरोबर तिचं लग्न झालेलं, तरीही तिच्या वाट्याला वनवास आला, तरीही तिच्या वाट्याला वाईट सिच्युएशन आली. आणि मग हे सगळं त्याच्यामधून ती कसं फील करते, व्हॉट शी इज फिलिंग, तिच्या इंटरनल फिलिंग्स काय आहेत त्या त्याच्यातून दाखवल्या गेल्या आहे की तिला कसं वाटतं. आणि त्या नॉवेलमध्ये एक असाही थोडासा पॅरेग्राफ येतो, त्याच्यामध्ये असाही थोडासा उल्लेख येतो की किंवा मग त्याच्यावर जे क्रिटिक आहे त्यांचं जे मत आहे की का परीक्षा मलाच का द्यावं लागली अग्निपरीक्षा, कारण रामही माझ्यापासून 14 वर्ष बाजूला राहिला, मीही त्याच्यापासून बाजूला राहिली, मग माझ्या सत्वाची परीक्षा का रामाने का नाही अग्निपरीक्षा दिली, का मलाच का द्यावं लागलं, वाय, बिकॉज आय एम अ वुमन, मी स्त्री आहे म्हणून मला द्यावं लागेल, का स्त्रीच्या चारित्र्यावर जास्त ताशेरे ओढले जातात, तिचं चारित्र्य लवकर का हनन होतं किंवा तिच्या चारित्र्यावर का लवकर बोललं जातं, तिचं चारित्र्य डिफेम करणं खूप सोपं जातं लोकांना. किंवा मग एखाद्या पुरुषाने जर सपोज एखादी गोष्ट केली किंवा इन जनरल आपला आता एक साधं उदाहरण देते, आपल्या सोसायटीमध्ये अनेक अशा गोष्टी घडतात. तर सहज लोक बोलून जातात, तो काय पुरुष आहे, तो काय मुलगा आहे, धुतला तांदूळ आहे, त्याला काय होणार, बाई हे काचेचं भांडं आहे, तिच्या काय म्हणते चारित्र्याला कलंक लागेल. ठीक आहे, सपोज जरी दोघंही जबाबदार असले तरी स्त्रीला जास्त तिथे रिस्पॉन्सिबल धरलं जातं. तर ती कथा तिच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने चालते, म्हणजे थोडीशी ती डिफरंट आहे. कथा सेम आहे. अगेन इट इज ऑल्सो व्हेरी इंटरेस्टिंग नॉवेल. जर तुम्हाला चान्स मिळाला, संधी मिळाली तर ह्या 3 नॉवेल तर वाचा. द लास्ट क्वीन, फॉरेस्ट ऑफ एन्चॉयमेंट अँड द पॅलेस ऑफ इल्युजन. ठीक आहे, बाकीच्याही नॉवेल स्त्री पॉईंट ऑफ व्ह्यूनीच आहे, स्त्रियांच्या सेंटरला त्या सगळ्या गोष्टी ठेवलेल्या आहेत, त्याच्याबद्दल मी काही जास्त बोलणार नाही. अगेन कम टू द पॉईंट. नेक्स्ट साईड. सी व्हॉट इज फेमिनिझम, माझा पॉईंट ऑफ व्ह्यू तो आहे, त्यामुळे मी थोडं त्याच्याबद्दल बोलणार आहे. आता फेमिनिझम म्हणजे काय, तर पुरुषांविरुद्ध स्त्रिया का,
किंवा मग स्त्रियांच्याच बाजूने झुकतं माप देणं, पुरुषांना दुश्मन मानणं असं काम अजिबात नाही. हे पुरुषांविरुद्ध स्त्रिया असं अजिबात नाही आहे. एक साधी डेफिनेशन आहे, फेमिनिझम इज अ बिलीफ अँड एम्स दॅट वुमन शुड हॅव द सेम राईट्स अँड अपॉर्च्युनिटी ॲज अ मेन. महिलांना पुरुषांइतकेच समान अधिकार असले पाहिजे आणि समान संधी असल्या पाहिजे. The definition which I like the most, which is Kamala Basin's definition. She is Indian feminist author activist. त्यांची एक डेफिनेशन आहे, feminism is not a war between men and women, but a war against the two ideology, which one that elevates men and gives them power, and the other that advocates for equality. एकाला सहजासहजी सगळ्या गोष्टी मिळतात, संधी मिळते, अपॉर्च्युनिटी मिळते, राईट्स मिळतात, पण एकाला त्याच्यासाठी झगडावं लागतं, प्रयत्न करावा लागतो किंवा ते मिळवावं लागतं. अशी साधी सिंपल डेफिनेशन आहे आणि ही एक आयडिओलॉजी आहे, ही एक मानसिकता आहे. असं नाही आहे की ते एकमेकांच्या विरोधात आहे. आता असेही अनेक पुरुष आहेत की ज्यांनी स्त्रियांच्या उद्धारासाठी काम केलेलं आहे, बरोबर. जसं महात्मा ज्योतिबा फुले आहेत, बाबासाहेब आंबेडकर आहेत, राजाराम मोहन राय आहे, ईश्वरचंद्र विद्यासागर आहेत. अनेक पुरुष आहेत ज्यांनी स्त्रियांच्या उद्धारासाठी काम केले आणि अनेक स्त्रिया अशाही आहेत की ज्या स्त्रीच्या विरोधात आहेत. तर स्त्रियाच पॅट्रियार्कल जी सिस्टीम आहे, पुरुषप्रधान संस्कृती आहे, सत्ता आहे, तिच्या विरोधात आहे. इव्हन आपण जर घरामध्ये जरी उदाहरण घेतलं तर सासू सुनेचं जरी रिलेशन घेतलं, सून जी हे जर मॉडर्न विचारांची असेल तर सासू ही जर थोडी थोडी बॅकवर्ड विचारांची असेल तर ती इव्हन पॅट्रियार्कल सिस्टीमला सपोर्ट करते, तीच तिच्या सुनाच्या प्रगतीमधला जास्त अडथळा देते, आहे की नाही. आता रोजच्या आयुष्यामध्ये आपण बघतो की कशाला जॉब करायचं, कशाला बाहेर पडायचं, घरं सांभाळा, हे करा, ते सो अँड सो बाकीचं सगळं आपल्याला माहीतच आहे, ते सगळं डिटेलमध्ये सांगायची गोष्ट नाही. आणि कितीतरी वेळा स्त्रियांच्या दुश्मन असतात, त्यांनाच त्यांची प्रगती बघवत नाही. त्यामुळे हे आधी समजून घेतलं पाहिजे की फेमिनिझम इज नॉट अ वॉर बिटवीन मेन अँड वुमेन, इट इज अन आयडिओलॉजी. फक्त ती एक मानसिकता आहे की स्त्रियांना खरंच स्वातंत्र्य द्यायचं का, अधिकार द्यायचे का, अपॉर्च्युनिटी द्यायची का. जर त्यांना दिली तर ते आपल्या हाताबाहेर निघून जातील, आपलं ऐकणार नाही, आपल्या पुढे जातील. मग अशी जी मानसिकता आहे त्याच्यामध्ये पुरुषही आहे आणि स्त्रीही आहे. ठीक आहे. दिस इज द रिअल पोर्ट्रेट ऑफ महाराणी जिंदल कौर. ही त्यांची ओरिजिनल पोर्ट्रेट आहे. त्यांच्या मुलाने त्यांच्यासाठी ती पोर्ट्रेट त्यांनी ती पेंट करून घेतली होती. Queen Zindal was the last and favorite and youngest queen of Maharaja Ranjit Singh, and she is the mother of the last Maharaja Dalip Singh. Queen Zindal ज्या काय आहे जिंदल कौर ही शेवटची महाराणी होती महाराजा रणजित सिंगची. महाराजा रणजित सिंग कोण आहे ते आपण नंतर पुढच्या स्लाईडमध्ये बघणारच आहोत. तर शेवटची आणि सगळ्यात यंगेस्ट म्हणजे सगळ्यात तरुण महाराणी होती. त्याचबरोबर शी इज अ मदर ऑफ महाराजा दालीप सिंग. महाराजा दालीप सिंगची आई, जो शीख साम्राज्याचा, सिख एम्पायरचा शेवटचा महाराजा होता महाराजा दालीप सिंग, त्याची मदर. महाराजा रणजित सिंग वॉज अ ग्रेट रुलर ऑफ द सिख एम्पायर. पीपल कॉल हिम शेर पंजाब, द लायन ऑफ पंजाब. हर सन वॉज द लास्ट सक्सेसर ऑफ सिख एम्पायर ऑफ पंजाब. महाराजा रणजित सिंग जे आहे ते पंजाब राज्याचे शासक होते. त्यांनी जे सिख साम्राज्य होतं ते स्वतः त्यांनी उभं केलेलं होतं आणि लोक त्यांना लॉयन ऑफ पंजाब म्हणायचे. द नॉवेल ऑर द स्टोरी स्ट्रेसेस हाऊ द डॉटर ऑफ अ केनल कीपर ॲट किला बिकम अन एम्प्रेस ऑफ अ सिख एम्पायर. ही जी कथा आहे ती अशी सांगते की एक केनल कीपरची डॉटर, एक पुत्र सांभाळणाऱ्याची मुलगी, महाराजा जो आहे त्याच्या पॅलेसमध्ये, त्याच्या राजवाड्यामध्ये पुत्र राखणदार करणारा जो माणूस असतो ना, पुत्रांची देखभाली करणं, त्यांना घेऊन जाणं, त्यांचं सगळं लॅट्रिन वगैरे साफ करणं, त्याची मुलगी होती महाराणी जिंदल कौर. आणि तिची केनल कीपरची डॉटरपासून तर महाराणी होण्यापर्यंतचा तिचा प्रवास आणि त्यानंतरही तिचं आयुष्य हे सगळं त्याच्यामध्ये रिफ्लेक्ट होते. बिकॉज इट इज नॉट अ व्हेरी इझी जर्नी ऑफकोर्स, बिकॉज शी वॉज नॉट फ्रॉम एनी रॉयल फॅमिली. खूप मोठ्या घरातून ती नव्हती किंवा राजाला साजेसं असं जे काही राजेशाही घराणे असतात त्याच्याशीही ती संबंधित नव्हती. आणि मग ती जर महाराणी झाली तर नक्कीच तिचा प्रवास खूप अवघड आहे आणि तिच्यासाठी ही जर्नी सोपी नव्हती.
शी बॉर्न इन व्हेरी स्मॉल विलेज गुजरानवाला नियर लाहोर. सो पूर्वीचं जे लाहोर साम्राज्य होतं, लाहोरचं जे शीख एम्पायर होतं, कारण स्वातंत्र्यापूर्वी पाकिस्तानचा भागसुद्धा भारतामध्ये होता आणि ते लाहोर जे त्यांचं केंद्र होतं तिथं आणि त्याच्या आसपास ते सगळं शीख साम्राज्य पसरलेलं होतं. तर महाराणी जिंदल कौर यांचं तिथेच जवळच्या छोट्याशा खेड्यामध्ये त्यांचा जन्म झालेला आणि त्यांची फॅमिली अतिशय छोटी होती. इवन दे हार्ड टू मॅनेज देअर एव्हरीडे नीड्स. रोजच्या जीवनाशी त्यांना रोजच्या आपल्या जगण्याची गरजा भागवणं सुद्धा त्यांच्या फॅमिलीला अवघड होत्या. अशा घरामध्ये ती जन्माला आली. वन्स वेन शी केम विथ हर फादर ॲट अ किला, दॅट टाईम King saw her and he impresses on her intelligence, her beauty, her smartness, and of course she also fell in love with King and King also fell in love with her. King तिच्या स्मार्टनेसवर, बोल्डनेसवर, तिच्या इंटेलिजन्सवर, ऑफकोर्स शी वॉज व्हेरी ब्युटिफुल आणि तिच्या ब्युटीवर किंग इम्प्रेस होतो आणि त्याच्यानंतर मग त्यांच्यामध्ये संवाद वाढत जातो. शी वॉज ओनली अ 15 or 16 year गर्ल दॅट टाईम. मग ती तिच्या वडिलांबरोबर तिथं राजवाड्यामध्ये यायची आणि मग त्यांची त्या अशा याने त्यांची भेट व्हायची महाराजाची आणि तिची. आणि त्यानंतर काही वर्षानंतर वेन शी वॉज ॲट 18 वर्षाची झाल्यानंतर महाराजा तिच्यासोबत लग्न करतो बाय सेंडिंग हर ॲरो अँड सॉर्ड. सिखिझममध्ये ते त्यांचं जे कटार वगैरे असतं ते पाठवून त्याच्याशी लग्न केलं तरी ते अलाव नसतं आणि महाराजा कुठल्या तरी महत्त्वाच्या मीटिंगवर युद्धावर होते, त्यामुळे त्यांनी ते सॉर्ड आणि हे तिच्या गावी पाठवून तिच्याशी लग्न करून आणि ती लाहोरला पॅलेसमध्ये आली. अँड पुढं थोडंसं आपण महाराजा रणजित सिंगबद्दल बघणार आहोत. ही बॉर्न इन 1780 अँड ही डाय इन 1839. ही वॉज अ फाउंडर ऑफ शीख एम्पायर. यांचं साम्राज्य जे आहे त्यांनी उभं केलं आहे आणि फ्रॉम 16 to 19th centuryमध्ये त्यांचं ते शीख साम्राज्य अस्तित्वामध्ये होतं भारतामध्ये. त्याचबरोबर रणजित सिंग यांनी जे अफगाण एम्पायर होते, जे दुराणी लोक होते, त्यांचं साम्राज्य त्या प्रदेशावर होतं आणि त्यांना हरवून आणि त्यांनी स्वतःचं असं साम्राज्य तयार केलं. जसं ज्या पद्धतीने शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीनं मुघलांचं असू द्या किंवा बाकीचे जे कोणी त्यांच्या त्या काळामध्ये जे कोणी एम्पायर होते त्यांना हरवून स्वतःचं असं साम्राज्य उभं केलं, तसंच महाराजा रणजित सिंगांनी सुद्धा स्वतःचं साम्राज्य तिथं उभं केलं. आणि शीख जे साम्राज्य आहे तर ते जमरूर, अमृतसर, मुलतान, श्रीनगर असं खूप मोठा प्रदेश होता. तो खूप मोठ्या प्रदेशामध्ये ते विस्तारलेलं होतं आणि त्यांनी स्वतः लढाया करून स्वतः ते युद्ध जिंकून आणि ते खूप मोठं साम्राज्य उभं केलेलं होतं. आणि महाराजा रणजित सिंगविषयी इन जनरल सगळ्यांनाच माहीत आहे. बट महाराणी जिंदल आहे तिच्याबद्दल जास्त काही लोकांना माहीत नाही किंवा बऱ्याच वेळा इतिहासामध्ये असं होतं की खूप सगळ्या महिला असतात, त्यांनी खूप निकलीचा लढा देऊन धाडसी असतात, शूर असतात, परंतु त्यांच्या कर्तृत्वाला जितकं म्हणावं तितकं लोक दखल घेत नाही किंवा ते इव्हन लोकांना त्या माहीतही नसतात का अशा स्त्रिया होऊन गेलेल्या आहे किंवा यांनी खूप मोठं कार्यकर्तृत्व केलेलं आहे. जेवढं इतिहासामध्ये जेवढं राजे रजवाड्यांना किंवा मेलला जेवढं इम्पॉर्टन्स दिलं गेलं तेवढं स्त्री शासकांना इम्पॉर्टन्स दिलेलं नाही आहे. त्यामुळे महाराणी जिंदाल कौर ज्या आहेत त्या थोड्याशा साईडला राहून गेलेला आहे किंवा लोकांना त्यांच्याबद्दल इतकं जास्त माहीत नाही. आता महाराणी जिंदल कौर ह्या लग्न करून पॅलेसमध्ये आला, बट इट वॉज नॉट व्हेरी इझी टू मॅनेज अँड मेंटेन हर प्लेस देअर. आफ्टर मॅरिंग महाराजा रणजित सिंग पॅलेस मेंबर वर रिलेक्टंट टू एक्सेप्ट हर ॲज अ महाराणी. त्यांना महाराणी म्हणूनच कोणी स्वीकारायला तयार नव्हतं, कारण शी वॉज फ्रॉम लोअर क्लास. त्यांचा लोअर क्लासचा बर्थ होता, त्यातही तिची जी फॅमिली अतिशय पुअर फॅमिलीतून ती आलेली, त्यामुळे स्वतःचं अस्तित्व तिथं टिकवून ठेवणं तिच्यासाठी खूप अवघड होतं. कारण महाराजा भरपूर वाईफ होत्या. महाराजा रणजित सिंग हॅज अ लॉट्स ऑफ वाईफ अँड लॉट्स ऑफ कॉन्क्युबेन्स. त्याला खूप सगळा त्यांचा जनाना जो असतो तो सगळ्या त्या महिलांनी भरलेला होता. त्यांच्या भरपूर सगळ्या वाईफ पण होत्या आणि त्याच्या ज्या मोठ्या राण्या होत्या त्यांच्यावर एल्डर ज्या होत्या त्या तिथं तिला टिकू द्यायचं नाही अशा हिशोबाने तिच्याशी त्या बिहेव करायच्या. आणि
बऱ्याच वेळा महाराणी जिंदलवर विषप्रयोगसुद्धा झाले की हिला कसं तरी संपवायचं आणि इथून हिला कटवायचं. पण शी हॅज टू मेंटेन हर प्लेस अँड शी मॅनेज टू मेंटेन हर प्लेस इन द पॅलेस. पण तिने ते स्वतःचं अस्तित्व टिकून ठेवलं. ती स्मार्ट होती, हुशार होती, इंटेलिजंट होती, त्यामुळे तिचं सगळीकडे बारकाईने सगळ्या गोष्टींवर लक्ष असायचं आणि शी सर्वाईव्ह. अशा पद्धतीने तिने म्हणजे अगदी सुरुवातीच्या लाईफपासूनच शी हॅज टू स्ट्रगल फॉर हर ओन सर्वायवल. त्यानंतर हर रिलेशन विथ हर हजबंड ऑर विच शी कॉल सरकार म्हणायची ती महाराजा रणजित सिंगला. त्यांचे रिलेशन खूप चांगले होते. सरकारचा नेहमीच तिच्यावर तिच्यावर लक्ष असायचं, वरदहस्त असायचा. कारण बाकीचे जे पॅलेस मेंबर होते, ऑफकोर्स सगळेच नव्हते, काही तिच्या फेवरमध्ये पण होते, काही राहण्यात तिला मदतही करायच्या. पण बऱ्याचशा ज्या मोठ्या ज्या यंग एल्डर होत्या त्या तिला त्रास द्यायच्या. त्यामुळे महाराजा रणजित सिंगचं नेहमीच तिच्यावर लक्ष असायचं, तिला ते नेहमी सपोर्ट करायचे. आणि ऑफकोर्स तिचं इंटेलिजन्स, तिची हुशार होती ती त्यावेळेला. थोडंफार तिचं एज्युकेशन झालं होतं, खूप जास्त नाही, पण जे काही एज्युकेशन झालं होतं त्याचं कसं युटिलाइज करायचं, त्याचा कसा वापर करायचा तिला चांगल्या पद्धतीनं माहीत होतं. अँड शी गिव्ह बर्थ टू अ सन नेहमी दालीप सिंग हा एक तिला मुलगा झाला आणि तोच पुढे शीख साम्राज्याचा शेवटचा महाराजा ठरला. थोडंसं दालीप सिंगबद्दल आपण बोलूया. हिज निकनेम द ब्लॅक प्रिन्स. जी इंग्लंडची महाराणी, पुढे चालून ते आपल्याला कळेलच की कशा पद्धतीनं सगळ्या गोष्टी चेंज झाल्या. इंग्लंडची महाराणी जी होती त्याला ब्लॅक प्रिन्स म्हणायची. कारण इथं त्यांचं साम्राज्य गेल्यानंतर जेव्हा त्याला इंग्लंडमध्ये नेण्यात आलं दालीप सिंगला, त्यावेळेला त्याला एक टोपण नाव ठेवलेलं होतं द ब्लॅक प्रिन्स. आणि ब्लॅक प्रिन्स नावाने एक मूवी पण आहे द ब्लॅक प्रिन्स म्हणून, तोही त्याच्या लाईफवर बेस आहे. शेवटचा सक्सेसर होता सिख एम्पायरचा आणि सगळ्यात यंगेस्ट सन. बाकीचे जे सगळे त्याचे जे एल्डर होते, बाकीच्या राण्यांचे जे पुत्र होते, ते सगळ्यांची पुढे चालून नंतर डेथ होते आणि तो शेवटचा फक्त सर्वाईव्ह करतो. त्यानंतर ते पुढे सगळं त्याचा उल्लेख येणारच आहे, ते आपण पुढे चालून बघणारच आहोत. आफ्टर द डेथ ऑफ महाराज, आता काही वर्षानंतर, कारण महाराजाचं एज भरपूर होतं, ती जेव्हा लग्न झाली दॅन शी वॉज ओनली 18 वर्षाची होती. आणि महाराजाचं नंतर काही वर्षामध्येच महाराजाची डेथ झाली, आजारपणामुळे किंवा सिकनेस असल्यामुळे त्यांची डेथ झाली. आफ्टर महाराजा's death, all his heirs claimed the throne. Zinda realized that it was unsafe in Lahore, so she went to Jammu at Gulab Singh's empire, you can say. महाराजाची डेथ झाली, त्याच्यानंतर तिची कंडिशन अतिशय वर्स्ट झाली, खूप वाईट कंडिशनमध्ये, वाईट दिवस आले. कारण तिच्यावर ज्यांचा वरदहस्त होता किंवा तिला जे सेफगार्ड म्हणून तिचं जे बॅकबोन होता तो सगळा कोलॅप्स झाला. त्यामुळे तिची आता सगळ्यांचं त्या महाराजाची डेथ झाल्यामुळं ऑफकोर्स दुसरे जे एल्डर राणी ज्या होत्या त्यांच्या पुत्रांकडे ती सत्ता आली. शेर सिंग असू द्या किंवा मग खरक सिंग असू द्या, त्यांच्याकडे ती सत्ता आली. त्यामुळे तिची कंडिशन आणखीन वर्स झाली. मग दालीप इथं सेफ नाही आहे. ही वॉज ओनली 5 years ओल्ड देन. जेव्हा महाराजाची डेथ झाली तेव्हा तो अगदी 4-5 वर्षाचाच मुलगा होता. तो सेफ नाही आहे असं तिला कळाल्यानंतर ती त्याला जम्मूकडे ते शिफ्ट झाले आणि तिथं ज्याचं म्हणजे ते शीख एम्पायरच होतं, पण तिथं राज्य करणारा दुसरा राजा होता त्याच्याकडे ते शिफ्ट झाले. आणि मग तिथं ते काही वर्ष त्यांनी राहिले. कारण मे बी दालीप सिंगवर सुद्धा काहीतरी विषप्रयोग होऊन त्यालासुद्धा मारण्यात आलं असतं, कारण सत्तेच्या लालसेपोटी कोणी काहीही करू शकतं. आणि महाराजाचे जे दुसरे पुत्र होते, दुसरे सक्सेसर होते, ते सत्तेपोटी, लालसेपोटी की आपण गादीवर बसलो पाहिजे ह्यासाठी त्यांनी एकमेकांना मारायची, एकमेकांना कुरघोडी करणं आणि एकमेकांना मारणे त्यांनी म्हणजे अगदी चालूच केलं होतं की एक जो सक्सेसर आहे, तो जो आता सध्या गादीवर आहे, तर त्याला मारतो आणि मग तो पुन्हा त्याच्या गादीवर बसतो. असे बरेचसे दिलीपच्या पुढे जो आहे, दिलीपच्या पुढे भरपूर मोठी लिस्ट होती आणि दिलीप कधी गादीवर बसेल याची काही शाश्वती नव्हती किंवा त्याच्याकडं ते येईलच याचीही खात्री नव्हती. त्यामुळे जिंदाला त्याची अजिबात आशा नव्हती की माझा मुलगा महाराजा व्हावा, तो गादीवर बसावा, अशी तिच्या मनामध्ये तसं काही नव्हतं. फक्त माझ्या मुलाला मी सेफ ठेवणार, आय विल प्रोटेक्ट हर, मी त्याला सेफ ठेवणार, त्याला जिवंत करणार, बिकॉज ही इज अ ओनली थिंग्स विच शी इज लिव्हिंग फॉर. तो एकटाच तिच्यासाठी तो एकटा म्हणजे जगण्याची उमेद होता.
की हा आहे तर मी आहे, म्हणून ती लाहोर सोडलं तिने आणि जम्मूला ते शिफ्ट झाले. त्याच्यानंतर मग बाकीचे महाराजाचे जे हायर होते त्यांनी एकमेकांना मारलं आणि तो सगळ्यांचा जेव्हा बिमोड झाला त्यावेळेला फक्त दलीप जिवंत होता. तोही जम्मूला होता, त्यामुळे तो जिवंत होता. आणि मग जे बाकीचे जे पॅलेसमधले जे लोक होते, मेंबर होते, त्या लोकांनी त्यांना बोलवून घेतलं की आता वारसा राहिलेला नाही आहे कोणी, तर तू आता रिटर्न ये. महाराणी जिंदल कौर आणि दलीप मग लाहोरमध्ये परत पॅलेसमध्ये रिटर्न येतात. अँड शी इज अ क्वीन रिजंट दॅट टाईम. कारण तो खूप लहान होता, त्यामुळं महाराणी जिंदल हीच सगळा कारभार बघत होती. अँड ॲट दॅट टाईम ब्रिटिश वेअर अराइव्ड इन इंडिया. दे हॅव स्टार्टेड देअर ओन एम्पायर. मग नेमकं ब्रिटिश त्या काळामध्ये आलेले होते, त्यांचं स्वतःचं साम्राज्य ते उभं करायला. आणि शीख साम्राज्य वॉज व्हेरी स्ट्रॉंग एम्पायर ॲट दॅट टाईम. खूप स्ट्रॉंग होतं, त्यांची जी खालसा आर्मी ती खूप स्ट्रॉंग होती. ब्रिटिश त्याच्यापुढे टिकाव धरू शकले नसते, कारण महाराजाला सगळे घाबरून होते रणजित सिंगला. तर ब्रिटिशांनी जेव्हा रणजित सिंग गेले तेव्हा ब्रिटिशांनी ह्या संधीचा फायदा उचलायचा ठरवला. बट शी वॉज व्हेरी अकम्प्लिश वुमन ॲट दॅट टाईम. ती खूप शूर होती, तिने ते शासन चालवलं. आणि त्या काळामध्ये एका महिलेनं शासन चालवलं, महिलेनं कारभार करणं हे बाकीच्या लोकांना खटकायचं, त्यांना ते सहन व्हायचं नाही. मग तिच्या विरोधात बाकीचे जे कोणी पॅलेस मेंबर होते ते कुरघोडीसुद्धा करायचे, किंवा तिला कशा पद्धतीने डिफेम करता येईल, डिमॉनिट करता येईल, असं ते सगळं बघायचे. She has removed her veil, exits the kitchen, attacked the dish with all her strength. नंतर तिने फक्त जनानामध्येच न राहता किंवा किचनच न सांभाळता ती शासक झाली आता. आणि दलितच्या ह्याच्यावर तो फक्त गादीवर होता, पण शासन हीच चालत होती. सगळे डिसिजन घेणं, सगळ्या स्टेटच्या गोष्टी मॅनेज करणं, अशा सगळ्या गोष्टी. त्याचबरोबर ब्रिटिशांची नीती समजून घेणं, नेमकं त्यांचं काय नीती आहे, त्यांची पॉलिसी काय आहे ती समजून घेणं, आपल्या राज्याला ते कसं जातं काही, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास मेनवाईल राणी जिंदल करायची. जेव्हा महाराजा होते त्यावेळेला, जेव्हा एकांताच्या वेळेला ती सगळं त्यांना विचारून घ्यायची ब्रिटिशांबद्दल, किंवा ते नेमकेच आले होते, त्यांनी काही ठिकाणी त्यांचे साम्राज्य स्थापन करायला सुरुवात केली होती, पण शीख एम्पायरला त्यांनी अजून हात लावलेला नव्हता जोपर्यंत महाराजा जिवंत होता. आणि मग त्यावेळेला तिने त्या गोष्टी सगळ्या समजून घेतलेल्या होत्या आणि त्या तिला नंतर पुढे राज्य चालवताना तिला त्या पुढे उपयोगी आल्या. अँड जेव्हा ब्रिटिशांनी त्याच्यावर अटॅक केला, साम्राज्यावर अटॅक केला, त्यावेळेला शी ॲड्रेसेस टू खालसा आर्मी. जी खालसा आर्मी होती खूप स्ट्रॉंग आणि पॉवरफुल आर्मी होती त्यावेळेला. ब्रिटिशसुद्धा त्या आर्मीला घाबरून असायचे की एवढ्या ह्या सगळ्या सैन्यामुळं आपला निभाव लागेल की नाही, टिकावं लागेल की नाही. त्यावेळेला ते खालसा आर्मीला तिने ॲड्रेस केलं आणि तिने ब्रिटिशांविरुद्ध लढाई पुकारली की लढाईला आता आपण तयार आहोत, कारण आपण जर नाही लढलो तर आपलं साम्राज्य टिकणार नाही, ते साम्राज्य काबीज करून घेईल. अँड शी सेड, आय एम अ राणी जिंदल, दिस इज माय फेट, दिस इज माय आयडेंटिटी. मी तुमची आई आहे, तुमची मदर आहे आणि हीच माझी खरी ओळख आहे, तुम्ही माझ्यासाठी उभी राहा. आणि मग ते आर्मी त्यांच्यामध्ये सगळं डिस्कशन होऊन ते महाराणी जिंदलला सपोर्ट केला त्यांनी आणि ब्रिटिशांविरुद्ध त्यांनी एक लढा जिंकला. एक पहिली जी लढाई होती, पहिली लढाई त्यांनी सक्सेसफुली त्यांनी ती जिंकली. पण इन अ सेकंड वॉर परत त्यांनी अटॅक केल्यानंतर सेकंड वॉरमध्ये त्यांनी ती लढाई ते हारली. लढाई हारल्यानंतर ब्रिटिशर्स स्नॅच अवे हर किंगडम, हर बिलव्ड सन अँड हर फेवरेट मेड मंगला. ब्रिटिश इम्प्रिझन हर ॲट अ चिनार फोर्ट. लढाई हारल्यानंतर ब्रिटिशांनी ते राज्य त्यांचं ताब्यात घेतलं. महाराणी जिंदल कौरला जेलमध्ये टाकलं, इम्प्रिझन केलं, त्यांच्या सेक्युरिटीमध्ये, त्यांच्या नजरकैदेमध्ये ठेवलं महाराणी जिंदलला. आणि दिलीपही खूप लहान होता, दिलीपला त्यांनी फसवून घेऊन गेले आणि महाराणी जिंदलला ते सांगितलं नाही. आणि अशा पद्धतीनं मुलाला, आईला त्यांनी वेगळं केलं. इव्हन शी डिडंट हॅव आयडिया दिस इज द लास्ट मीटिंग ऑफ अ सन. तिला त्याच्याबद्दल काही आयडिया नव्हती. एक असं लहान मुलाला कसं कसं की नादी लावतात आणि घेऊन जातात. त्यांनी सांगितलं की नवीन पॅरेटचा एक थवा आलेला आहे, चल तुला आम्ही ते बघायला घेऊन जाऊ. त्यामुळे तिने अलाव केलं आणि
ते त्याला घेऊन गेले. त्याच्यानंतर दिलीप तिला पुन्हा कधीही दिसला नाही आणि तिलाही ब्रिटिशांनी इम्प्रिझनमध्ये टाकलं, तिलाही कैदेत टाकलं. चुनार फोर्ट इथं तिला नजरकैदेत ठेवलं. आणि दॅट टाईम तिच्याकडून ती जी ट्रिटी साईन केली त्याच्यावर त्यांनी मेन्शन तर केलं होतं की आम्ही तुम्हाला सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करू, तुमच्या एक्सपेंडिचर जे काही असते तुमच्या सगळ्या गोष्टी शाबूत ठेवू, पण तसं त्यांनी काहीही फॉलो केलं नाही पुढे. आणि तिची सगळी ज्वेलरी, तिची जी काही संपत्ती होती ती सगळी त्यांनी हडप केली. ब्रिटिशांनी ती सगळी घेऊन टाकली. आणि त्यानंतर तिला स्वतःचा रोजचा खर्च चालवणं, स्वतःचं एक्सपेंडिचर जे काही आहे ते सगळं मॅनेज करणं सुद्धा तिला खूप अवघड गेलं. तर अशा पद्धतीनं ती खूप वर्स्ट कंडिशनमध्ये ती सर्वाईव्ह केलं. तिनं खूप डिफिकल्ट कंडिशनमध्ये राहिली आणि तिने हार मानली नाही. ती तरी जिवंत राहिली. ब्रिटिशांमध्ये नजरकैदीत होती ती एका चुनार फोर्टमध्ये, त्या किल्ल्यामध्ये तिला नजरकैदीत ठेवलेलं होतं. तिचे बाकीचे जे साम्राज्यातले लोक होते त्यांना त्याची आयडिया नव्हती की तिला एक्झॅक्ट कुठे ठेवले गेले आणि तिची खूप वाईट कंडिशन त्यांनी केली. बट तिथूनही तिने वर्तमानपत्रांमध्ये तिचे कसं तरी फितूर करून मॅनेज करून तिने लेटर लिहिले, तिच्या लोकांना पत्र लिहिले, ते छापून आणले आणि मग लोकांना कळलं की हिला इम्प्रिझन केलेलं आहे, त्याच्यामध्ये ठेवलं गेलेलं आहे. तरीही तिने ते मॅनेज केलं. अँड त्यानंतर काही वर्ष त्याच्यामध्ये राहिल्यानंतर महाराणी जिंदल कौरने तिथून पळून जाण्याचा प्लॅन केला. अँड शी वॉज सक्सेस इन दॅट. ती मग तिथून नेपाळमधून इम्प्रिझनमधून तिने सक्सेसफुली तिथून पलायन केलं, मॅनेजेस करून किंवा मग बाकीच्या ज्या गोष्टी तिला कराव्या लागल्या. खूप हाय सिक्युरिटी प्रिझन होतं ते, तरीही शी मॅनेजेस टू एस्केप फ्रॉम देअर. तिथून पलायन केलं आणि ती नेपाळला गेली. तर नेपाळचा प्रवास जो होता तो अगदी तिने चालत तिथपर्यंतचा प्रवास तिने केला. पिलग्रिमेज बनवून जे नेपाळला जे लोक आपण म्हणतो यात्रेकरू म्हणून जातात त्यांच्यामध्ये त्या लोकांमध्ये जाऊन आणि ब्रिटिशांना कळालं की ही आता इथून निसटलेली आहे, सटकून गेली आहे. तर त्यावेळेला तिच्यावर स्पाईस जे असतात ते सोडलेले, म्हणजे गुप्तहेर वगैरे जे असतात ते सोडलेले की कुठे गेली आहे नेमकी, तिच्यावर नजरकैद करा, तिला शोधून आणा. तर त्या सगळ्यांना लपून आणि अगदी पायी दऱ्या खोऱ्या डोंगर पार करून ती नेपाळला गेली. कारण नेपाळचा जो राजा होता त्याला कधी काळी महाराजा रणजित सिंगने मदत केलेली होती आणि त्याच्यावर यांचे उपकार होते. त्यामुळं तिथं आपल्याला रेफ्युजी मिळेल, ते आपल्याला सहारा देतील अशा आशेने ती नेपाळला गेली आणि काही वर्ष ती नेपाळला राहिली. नेपाळला राहिल्यानंतर सुद्धा त्या राजावर सुद्धा ब्रिटिशांनी त्यांना माहीत झाल्यानंतर आपण काय म्हणतो त्यांना फोर्स करणं, बळजबरी करणं की तिला आता सहारा देऊ नका, तिला तिथून हाकलून लावा किंवा पाठवून लावा. तरीही त्या राजाची मर्जी सांभाळणं, ब्रिटिशांपासून लपून ठेवणं, इट वॉज नॉट अ व्हेरी इझी थिंग फॉर हर. ही नक्कीच सोपं नव्हतं एका स्त्रीसाठी एकट्या सगळ्या गोष्टी तय करणं. आणि मग अशा वेळी आपल्या मनात विचार येत होतो ती सुद्धा महाराजा रणजित सिंग इतकीच ब्रेव होती, ती सुद्धा तेवढीच शूर होती. कारण ह्या सगळ्या गोष्टी एकटीनं करणं, एकटीनं मॅनेज करणं या सुद्धा सोप्या नव्हत्या. आणि द ब्रिटिश डिफेम हर कॅरेक्टर. आता आपल्याला असा प्रश्न पडतो बाकीचे लोक काय करत होते मग तिच्या साम्राज्यामधले, ते का तिच्या पाठीशी उभे राहिले नाही, त्यांनी का तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला नाही? कारण त्यांनी ब्रिटिशांनी तिचं कॅरेक्टर डिफेम केलं. कारण महिलांचं कॅरेक्टर डिफेम करणं खूप सोपं असतं, पटकन त्यांना बदनाम करता येतं. तर ती मॅड आहे, तिचे खूप अफेअर्स आहे असं म्हणून तिचं कॅरेक्टर डिफेम केलं आणि बाकीचे लोक तिच्या सपोर्टमध्ये उभे राहिले नाही. पण ॲक्च्युली अशा काही गोष्टी नव्हत्या आणि ब्रिटिशांनी असं म्हणून ती वेडी आहे, तिच्या मुलालाही सांगितलं की ती वेडी झाली आहे, मेंटल झाली आहे आणि ती कुठेही हिंडते फिरते असं म्हणून तिच्या मुलाला सुद्धा त्यांनी हे केलं. आणि ते दिलीपला जे आहे ते इंग्लंडला ते घेऊन गेले. त्यानंतर एक चांगली गोष्ट अशी घडते की रियुनियन विथ हर सन. 14 वर्ष ती तिच्या मुलापासून बाजूला राहिली. 14 वर्ष दोघांची भेट झाली नाही आणि तिला जेव्हा ते सेपरेट होत होते तेव्हा इव्हन शी डिडंट हॅव द आयडिया की आता मी माझ्या मुलाला शेवटचं बघते. 14 वर्ष ती तिच्या मुलापासून बाजूला राहिली. तोही तिथं गेल्यानंतर त्याला थोडी समज आली. त्यानंतर तोही प्रयत्न केले की आईपर्यंत आपण मॅसेज पोहोचवू, आईला संदेश देऊ. त्यांनी लिहिलं पण ब्रिटिशांनी तिच्यापर्यंत ते पोहोचू दिलं नाही. त्यानं कोणीतरी स्पाईस नेमून